रोज रोज नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी काय करायचे हा सगळ्याच गृहिणींना पडलेला प्रश्न असतो। तर आज आपण मस्त टम्म फुगलेला जाळीदार मस्त हलका फुलका असा नाश्ता बनवणार आहोत। नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण मस्त टम्म फुगलेले, वरतून क्रिस्पी, आतून मस्त जाळीदार मऊ हलके फुलके मटरचा बन डोसा कसा करायचा ते बघणार आहोत। बनवायला खूप सोपा, कमी साहित्यात आणि झटपट तयार होतो। हा नाश्ता बनवण्यासाठी जर एखादा पदार्थ तुमच्याकडे नसेल तर त्यावर काय पर्याय करायचे आणि तुम्ही ह्या मिश्रणापासून काय काय कोणते कोणते पदार्थ बनवू शकता तेही मी तुम्हाला सांगणार आहे। तर सगळ्यांना कळेल अशा सोप्या भाषेत इथं मी ही रेसिपी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे। तेव्हा ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता सुरुवातीला इथं मी 1 कप ताजे मटर घेतलेले आहे। आता हिवाळा संपण्यात येतो आहे तेव्हा तुम्ही हेच मटर सोलून त्यांना डीप फ्रीजर मध्ये ठेवून 2 महिन्यांपर्यंत वापरू शकता। पण आता सध्या ताजे मटर मिळत आहेत तर मी इथं ताजे मटर घेतलेले आहे। तर त्यांना मी मिक्सरच्या जार मध्ये टाकून घेतलेले आहे आणि आता आपल्याला त्यांचं वाटण करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथं मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा, अर्धा चमचा धने पावडर आणि थोडीशी कोथिंबीर इथं मी घेतलेली आहे। तर आता पाणी न टाकता आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता या पद्धतीचं असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर आपल्याला जास्त जाडसर ठेवायचं नाही, तर असं बारीक आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे। तरच आपले हे जे बन डोसे ते छान येतात। आता मी ह्या मिश्रणाला एका बाउल मध्ये काढून घेते। तुमच्याकडे जर मटर नसतील तर तुम्ही त्याऐवजी ओल्या तुरीच्या शेंगा असतात त्याचे दाणेही तुम्ही यामध्ये टाकू शकता, किंवा पालकची भाजी किंवा एखादी पालेभाजी तुम्ही यामध्ये ऍड करू शकता। आता बघा आपलं हे मिश्रण काढून झालेलं आहे आणि त्यामध्ये मी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। आपण 1 कप इथं मटर घेतलेले होते तर 1 कपच रवा आपल्याला इथं टाकायचा आहे। नंतर अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेतलेला आहे। नंतर आता इथं ताजं दही घेतलेलं आहे। जास्त आंबट खट्ट वगैरे घ्यायचं नाही। तर इथं मी 3 चमचे दही टाकून घेते। तुम्ही हवं तर अर्धी वाटी दही घेतलं तरी चालेल। नंतर चवीनुसार मीठ टाकून घेते। आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय। मी यामध्ये फक्त कांदाच टाकून घेतलेला होता। तुम्ही हवं तर शिमला मिर्च, गाजर, टमाटर आणि अजून तुम्हाला ज्या काही भाज्या आवडत असतील त्या भाज्याही ऍड करू शकता। आता हे बघा हे व्यवस्थित मिश्रण एकजीव झालेलं आहे। आता आपण याचं बॅटर तयार करून घेऊ। तर त्यासाठी इथं मी 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि आता मी अर्ध पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित आता आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर मला हे कोरडं वाटत होतं म्हणून मी अजून परत अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे। मी एकूण 1 कप पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला असंच बॅटर हवं। जास्त पातळही आपल्याला हे बॅटर तयार करायचं नाही किंवा जास्त घट्टसरही नाही ठेवायचं आहे। तरच आपले डोसे मस्त जाळीदार आणि वरतून क्रिस्पी, आतून सॉफ्ट असे तयार होतील। तर एकसारखं असं एकाच डायरेक्शनमध्ये हे आपल्याला थोडंसं फेटून घ्यायचं आहे। नंतर आता झाकण ठेवून 10 मिनिटं मी असंच याला रेस्टला ठेवून घेणार आहे। आता बघू शकता 10 मिनिटांनंतर हे मिश्रण थोडंसं फुललेलं दिसतंय। रवाही मस्त फुलून गेलेला आहे। अजून मी एक गोष्ट तुम्हाला सांगायची विसरले, जर तुमच्याकडे रवा जास्त जाडसर असेल तर तो मिक्सरला आधी फिरवून घ्यायचा। आता यामध्ये मी अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे आणि त्यावर थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित एकाच डायरेक्शनमध्ये हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आपल्याला। असं व्यवस्थित एकाच दिशेने हे मिश्रण फेटल्यानंतर त्यामध्ये मस्त हवा शिरली जाते आणि आपले जे बन डोसे आहेत ते मस्त जाळीदार तयार होतात। तर आता बघा 1 ते 2 मिनिटं असं सतत हलवत राहायचं आहे। आता बघा मिश्रण एकदम मस्त फुलतंय, म्हणजे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। असं व्यवस्थित फेटल्यामुळे आपले जे बन डोसे आहेत ते एकदम मस्त पोकळ आणि जाळीदार तयार होतात। तर बघा किती छान फुललेलं आहे आणि आता आपले हे मिश्रण तयार आहे। आता मी बन डोसे कसे करायचे ते तुम्हाला दाखवते। तर त्यासाठी इथं मी तडका पॅन असतं ते ठेवून घेतलेलं आहे। तर या पद्धतीचं पॅन ठेवायचं किंवा मग तुमच्याकडे मोठ्या साईजचं पॅन असेल किंवा नॉनस्टिक कढई असेल त्यामध्येही तुम्ही याच पद्धतीने हे बन डोसे तयार करू शकता। आता मी त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 ते 1.5 पळी हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे। नंतर मंद आचेवर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं याला व्यवस्थित वाफ देऊन घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि वरतून थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला जर तेल नसेल हवं तर तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता। तेल टाकल्यामुळे बन डोशाला छान कलर येतो आणि तो पॅनला चिकटतही नाही, तर त्यासाठी असं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। आता मी त्याला पलटून घेतलेलं आहे। तर हे बघू शकता किती मस्त असा आपला बन डोसा तयार होतोय आणि वरतून मी थोडंसं अजून तेल टाकून झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटं याला
त्याला छान वाफ देऊन घेणार आहे. आता बघा 1 ते 2 मिनिटं झालेली आहे आणि मी झाकण काढून घेतलेलं आहे. तर एकदम मस्त असे क्रिस्पी वरतून आणि आतून एकदम छान सॉफ्ट जाळीदार आपले हे बन डोसे तयार होत आहेत. हे बघा किती छान मस्त शेकले गेलेले आहे, कलर किती छान आलेला आहे. तर या पद्धतीचा असा गरमागरम तुम्ही हा नाश्ता बनवू शकता, अगदी झटपट तयार होतो. तर बघा मी त्याला दोन्ही साईडने व्यवस्थित शेकून घेतला आणि काढून घेतलेला आहे. आता तुम्हाला परत दुसरा बन डोसा तयार करून दाखवते. तर मी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. नंतर 1 ते 1.5 पडी बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि मंद आचेवरती 1 ते 2 मिनिटं झाकण ठेवून व्यवस्थित वाफ देऊन घ्यायची आणि अलटून पलटून याला व्यवस्थित शेकून घ्यायचंय. तर तुम्ही याच पद्धतीने या मिश्रणाचे आप्पे करू शकतात किंवा डोसे तयार करू शकतात, सँडविचही करू शकतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही या मिश्रणापासून पदार्थ तयार करू शकतात. अजून एक गोष्ट, तुम्ही ह्या बन डोशांमध्ये पनीर किंवा अजून काही स्टफिंग टाकून असे बन डोसे तयार करू शकता. खूप छान बनतात तसे डोसे. तुम्ही या मिश्रणाचे चिले सुद्धा करू शकतात, खूप छान बनतात. तर इथं मी तुम्हाला एका मिश्रणापासून किती पदार्थ आपण करू शकतात ते सांगितलं. तर बघा दोन्ही बाजूने मस्त अलटून पलटून हे आपले बन डोसे तयार झालेले आहे. तर बघा कलर किती छान आलेला आहे. तर मी एका प्लेटमध्ये त्यांना सर्व करून घेते आणि त्यासोबत मी अशी लाल लसणाची चटणी सुद्धा करून घेतलेली आहे. तर इथं बघू शकता किती छान मस्त असे टम्म फुगलेले आपले हे बन डोसे तयार झालेले आहेत. वरतून एकदम क्रिस्पी, आतून मस्त पोकळ असे तयार झालेले आहेत. तर बघा मी तुम्हाला आता एक तोडून दाखवते. तर असं हातामध्ये घेऊन दाबून घेते. तर बघा किती मस्त असं जाळीदार आहे, आतून किती छान दिसतोय आणि आपण यामध्ये मटार आणि कोथिंबीर टाकल्यामुळे त्याला छान मस्त असा हिरवा कलर आलेला आहे. तुम्ही यामध्ये इतर भाज्याही टाकू शकता, त्यानेही खूप छान टेस्टी असे बन डोसे तयार होतात. ह्या बन डोशावर थोडीशी लसणाची चटणी टाकून घेतलेली आहे. त्याबरोबर तर हे अप्रतिम असे लागतात. तर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने एक वेळा हा नाश्ता नक्की करून बघा, सगळ्यांनाच आवडेल. आणि मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यायचं, तर असे बन डोसे तयार करू शकतात आणि त्यांना टिफिनमध्ये देऊ शकतात. 2 पाहुणे घरी आल्यावर झटपट अगदी 10 मिनिटात हा नाश्ता तयार होतो. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.